रत्नागिरीमध्ये सुद्धा पावसाचा हाहाकार सुरू असल्याचं पाहायला मिळतं। रत्नागिरीमध्ये 3 दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। नदी नाले तुडुंब भरून वाहू लागलेले आहेत। गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। आपण बघतोय रत्नागिरीमध्ये पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय। रत्नागिरीमध्ये 3 दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। नदीकाठच्या गावांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत। गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। त्यामुळे पुढले 3 दिवस आता रत्नागिरीकरांसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत, कारण मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। ऑरेंज अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील नदी नाले तुडुंब भरून वाहताना पाहायला मिळत आहेत। अनेक लहान मोठे बंधारे ओव्हरफ्लो झालेले आहेत। मधल्या कामते धरणाची ही दृश्य आहे। कामते धरण आहे ते सध्या ओव्हरफ्लोने वाहताना आपल्याला पाहायला मिळतंय। कामते धरणाच्या सांड्यावरनं पाणी आहे ते सध्या वाहतंय, पूर्ण क्षमतेने वाहतंय। त्यामुळे जिल्ह्यातली जी छोटी मोठी धरणं आहेत हे पूर्ण क्षमतेने वाहताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे प्रशासन सुद्धा सतर्क झालेलं आहे। धरणाच्या परिसरात फिरणाऱ्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना आहेत त्या दिलेल्या आहेत, कारण पुढील 3 दिवस हवामान विभागाने रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे ती आहे। तर 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे नक्कीच नदीकाठच्या नागरिकांना सुद्धा सतर्कतेच्या सूचना दिलेल्या आहेत। जिल्ह्यातल्या जी नदी आहे, जगबुडी नदी आहे खेडची, ही सुद्धा आता इशारा पातळीवरती वाहते। त्यामुळे तिथल्या नागरिकांना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। अशाच प्रकारचे नदी नाले आहेत ते तुडुंब भरून वाहत आहेत। त्यामुळे नदीकाठच्या गावातल्या लोकांना आणि तिथल्या रहिवाशांना सुद्धा प्रशासनाने काळजी घेण्यास सांगितलेली आहे। पुढील 3 दिवस घाटमाथ्यावरती प्रवास करताना सुद्धा आपली स्वतःची काळजी घ्यायची आहे, कारण वारे आहेत ते 40 ते 50 किमी वेगाने वाहण्याची शक्यता आहे ती